आपण जाऊ आता अर्चिता मॅडमांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शशिकला ताईंचा आणि महेंद्र सरांचा खूप छान एक्सपिरियन्स होता. त्यांनी स्वतःवरती काम केलंय आणि आपला स्वतःचा रिझल्ट काढलाय. त्यांनी इतकं सुंदर इतका छान एक्सपिरियन्स दिलाय आणि इतका छान रिझल्ट आलाय. म्हणून त्यांच्यासाठी एक छोटीशी कविता. नको रे जगू कणत कणत सुखाने जगरे गाणं म्हणत. नको रे जगू कणत कणत सुखाने जगरे गाणं म्हणत. दुःखाला भोगायचंय हसत हसत नाही भोगायचंय रडत रडत. दुःखाला भोगायचंय हसत हसत नाही भोगायचंय रडत रडत. सुखाच्या शोधातच दुःख भोगत सुखाच्या शोधातच दुःख भोगत हसायच्या दुःखावर मात करत हसायच्या दुःखावर मात करत. सुखात आपल्यांची साथ धरत सुखात आपल्यांची साथ धरत आपल्याच प्रेमाचे चिंतन करत आपल्याच प्रेमाचे चिंतन करत. लोक भरपूर असतात, आयुष्य खूप जगतात, पण ते हसत हसत जगायचं की कणत कणत जगायचं हे ज्या त्या व्यक्तींवरती अवलंबून असतं. आणि म्हणून जीवन जगत असताना जसं माणसाला आहार अन्न लागतं, पाणी लागतं, प्राणवायू लागतं, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे माणसाला नाती सुद्धा लागतात, माणसं सुद्धा लागतात. असं नाही की माणसांच्या शिवाय आपण आयुष्य जगू शकतो का? नाही जगू शकत. आपल्याला माणसांची सुद्धा गरज असते, आपल्याला नात्यांची सुद्धा गरज असते. आणि ही नाती जगत असताना, ही माणसं आपल्या सोबत सोबत असताना त्याच्यामध्ये प्रेम, आपुलकी, आपलेपणा आणि त्याचा सहवास हवं हवंसं वाटतं खूप गरजेचं आहे. आता काही जणांना प्रश्न पडला असेल की अचानक नात्यांचा विषय बरं कसं काय आला. तर परवा मी पुस्तक वाचत होते आणि ते पुस्तकामध्ये त्या मॅगझिन मध्ये एक पॅरेग्राफ होता आणि त्या पॅरेग्राफ वरती असं लिहिलेलं होतं की अंत्यसंस्कारासाठी लागणारी माणसं, लागणारं साहित्य आमच्याकडे मिळणार आहे आणि त्याचं पॅकेज तयार केलेलं होतं. आणि त्या पॅकेजच्या वेगवेगळ्या होत्या, 25,000, 30,000, 35,000. म्हणून थोडस मी आत डीप मध्ये वाचायला गेले. तर डीप मध्ये वाचायला गेल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी साहित्य जे लागतं ते साहित्य सुद्धा त्यांच्याकडे होतं. फक्त साहित्यच नव्हतं तर माणसं सुद्धा होती. म्हणजे काय की पुढं ते अग्नी धरणारी माणसं, 4 खांदे धरणारी माणसं, रडणारी माणसं, सगळी माणसं होती तिथं. आणि अशी टीम तयार व्हायला लागली. त्यावेळेला कुठंतरी जाणवायला लागलं की माणूस खरंच प्रगती करतो आहे, माणूस कुठंतरी यशावरती जात आहे, सुखसोयी करत आहे, पण तिथं कुठंतरी माणुसकी हरवून चाललेली आहे. आणि हे वाचल्यानंतर मनाला खंत वाटली की काही वर्षांनंतर का होईना अशी परिस्थिती येईल, पण अशी परिस्थिती येऊ नये, आपली माणसं आपल्या सोबत शेवटच्या क्षणापर्यंत असावी. यासाठी महत्वाचं असतं ते म्हणजे नातं. नातं जपणं खूप आवश्यक आहे, खूप महत्वाचं आहे. पण नातं जपत असताना आजकाल आपण पाहतो की तिथं बऱ्याच वेळेला इगो आडवा येत असतो आणि त्या इगोमुळे विनाकारण बरीचशी नाती ही दुरावली जात असतात, आपल्यापासून लांब जात असतात. आणि म्हणून आपली माणसं आपल्याजवळ राहणं किती गरजेचं आहे, किती महत्वाचं आहे, हे सगळ्यांनी आपण जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि माणूस सगळा अट्टहास असतो, जो इगो असतो, जो कष्ट करत असतो, जे काही करत असतो ते कशासाठी करत असतो तर स्वतःच्या माणसांसाठी, आपल्या माणसांसाठी. पण आपली माणसं ही आपलीच असावी लागतात आणि आपण ज्या ठिकाणी राहतो तो समाज सुद्धा आपला असावा लागतो. हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणूनच ते लेख वाचत असताना, तो पॅरेग्राफ वाचत असताना तिथं असं पण लिहिलेलं होतं की प्रेताला मांडी देणारे, रडणारे, पाणी घालणारे सगळे आहेत आणि या सगळ्याला त्यांनी पॅकेज केलेलं आहे. त्याला वाटायला लागतं की माणूस हे चाललाय, माणूस खरंच प्रगतीवरती चाललाय की अधोगतीवरती चाललाय, असं प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभं राहतं. कारण आपण माणूस असेपर्यंत त्याच्यासोबत वेळ नाही घालवला तर नंतर तो रडल्यानंतर कितीही त्याच्यासोबत त्याच्या प्रेतासमोर बसलो तर त्याला नाही कळणार, त्याला थोडीच कळणार आहे तुम्ही त्याच्यासोबत बसलाय. त्याच्यासाठी कितीही आसवा गाळला, त्याच्यात कितीही कौतुक केलं तर त्याला थोडंच कळणार आहे की तुम्ही त्याच्यासाठी बोलायला लागलाय, त्याच्यासाठी एवढे गात गायला लागलाय. छोटासा चटका जर हाताला बसला तर किती वेदना होत असतात. आणि त्या प्रेताला आपण त्या अग्नीच्या कुंडात ठेवतो त्यावेळेला त्याला वेदना होत नसतील का? बिलकुल होत नाही, कारण त्याची जाणीव. त्याच पद्धतीनं नंतर येणार तुमच्या ज्या भावना असतात त्या भावनांची त्याला जाणीव नसते. आणि माणूस गेल्यानंतर माझं हे सांगायचं राहून गेलं, मला हे द्यायचं होतं ते राहून गेलं, असं नंतर म्हणतो. आणि मग परमेश्वर तुम्हाला त्यावेळेला ती व्यक्ती देते का? नाही देत त्यावेळेला. कारण का? एकदा गेलेला माणूस येत नाही. आपण म्हणतो की एकदा गेलेला पैसा मिळवता येतो, गेलेली वेळ मिळवता येत नाही.
एकदा गेलेलं आरोग्य मिळवता येतं कधी स्वतःवरती काम केल्यानंतर, पण स्वतःची माणसं जेव्हा निघून जातात ना त्यावेळेला मात्र ती मिळवता येत नाही. आणि त्यासाठी थोडासा प्रेमाचा ओलावा नात्यांमध्ये असणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. आपण अवकाशामध्ये यान सोडतो, अवकाशात यान सोडतो, त्याचं कौतुक केलं जातं, पण आपल्या शेजारी माणूस असतो, त्या शेजारच्या माणसाने खूप प्रगती केलेली असते पण त्याचं कौतुक करत नाही. यान कुठून सोडलेलं असतं ते आपल्या जवळ सुद्धा नसतं तरी आपण कौतुक करतो. आजकाल रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत, छान गुळगुळीत रस्ते झालेले आहेत, पण त्या रस्त्यांवरती चालायचं कसं हे मात्र माणसाने ठरवावं लागतं. आणि हे माणूस रस्त्यावरती कसं चालायचं हेच विसरून गेलेलं आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे, मोबाईलचा सगळेजण वापर करतात. मोबाईल हे कम्युनिकेशनचं साधन म्हणून वापरलं जातं, पण मला सांगा मोबाईल हा संवादासाठी वापरला जाणारी एक वस्तू होती, पण आजकाल कुटुंबातला संवाद संपून चाललेला आहे, कुठंतरी निसटून चाललेला आहे. तो संवाद हा वादामध्ये चाललेला आहे आणि त्यासाठी संवाद होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून माणूस गेल्यानंतर त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून त्याच्यासाठी अश्रू ढाळायचे, त्याच्या तोंडामध्ये पाणी घालायचं, त्याची आरती ओवाळायची, तीच माणसं असताना का बरं आपण करत नाही? ती जाणीव आपल्याला आधीच का होत नाही, गेल्यावरच का होते? म्हणून माणूस असेपर्यंत त्याला थोडासा वेळ, थोडेसे प्रेमाचे शब्द दिले पाहिजेत. कारण एकदा का माणूस गेला की माणूस गेल्यानंतर ना त्याचा सहवास असतो, ना त्याचा स्पर्श असतो, ना त्याचा आवाज असतो, ना त्याची दृष्टी असते, ना त्याचा चेहरा असतो, ना काहीच असतं. सगळं काही संपून गेलेलं असतं. म्हणून हा नाच आहे काढायचा आहे आणि तिथं सहवास, आपलेपणा, दृष्टी, स्पर्श हे असले पाहिजेत, पण ते योग्य वेळी करणं खूप गरजेचं आहे, ते करणं महत्वाचं आहे. आता मला सांगावंसं वाटतं की आजकाल तुम्ही पाहिलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये एकच बाळ किंवा एकच मुलगी किंवा एकच मुलगा असतो. म्हणजे आता ही पिढी आहे, ही शेवटची पिढी आहे जे छानपैकी काका, मामा, आत्या, मामी, मावशी हे नातं एन्जॉय करणारे आहेत. पुढं भविष्यामध्ये येणाऱ्या काही पिढींना ना काका असणार आहेत, ना मावशी असणार आहे, ना आत्या असणार आहे, ना काकू असते, अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागते. ती काळाची गरज आहे, ती बदलत चाललेली आहे, पण आहे त्या नात्यांमध्येच आपण मामा, आत्या, मामी निर्माण करणं खूप महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळी कुटुंब एकत्र होती, छोट्याशा जागेमध्ये बरेचसे लोक राहायचे, पण त्यांच्यामध्ये आपुलकी होती, वाद नव्हते, भांडणं नव्हती, संवाद होता, छानपैकी ते आयुष्य घालवायचे. त्यांना कधी असं वाटलं नाही की माझी स्वतःची स्पेस असली पाहिजे, मला स्वतःची प्रायव्हसी मिळाली पाहिजे. आता घरं मोठी झालेत, माणसं कमी झालेत, पण त्यामध्ये सुद्धा प्रत्येक लोक प्रायव्हसी शोधतोय. पण मला सांगा, ही प्रायव्हसी, ही स्पेस आपल्याला कशासाठी हवी असते? फक्त काही लोकांशी गप्पा मारण्याची, चॅटिंग करण्यासाठी, रील्स पाहण्यासाठी? त्यापेक्षा आपण आपल्या व्यक्तीमध्ये स्पेस आपण आपली निर्माण करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी नात्यांचं संगोपन, जतन करणं खूप गरजेचं आहे. मला सांगा, आजकाल विहिरी तुडुंब भरलेले आहेत. का तुडुंब भरलेले आहेत? पावसाचे दिवस आहेत, झरे सगळे ओपन झालेले आहेत, झऱ्यातून पाणी पाझरत असतं, विहिरी तुडुंब भरतात. पण उन्हाळ्यात काय होतं? उन्हाळ्यात सगळीकडे कडक उष्णता असते, ऊन असतं, झरे पाझरत नाहीत, विहिरी तुडुंब भरलेल्या नसतात, काही विहिरी अटून सुद्धा जातात, पाणी कमी व्हायला लागतं. तसंच माणसांच्या नात्यामध्ये झालेलं आहे. म्हणजेच काय, पूर्वीची नाती ही विहिरीने तुडुंब भरल्यासारखी होती. म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीकडून प्रेमाचा, आपुलकीचा, सहवासाचा, स्पर्शाचा आणि महत्वाचं म्हणजे वेळेचा झरा हा पाझरत राहायचा. आणि त्यामुळं पूर्वीची लोक काय म्हणायची की हे घर जे आहे ते सुखा समृद्धीने, आनंदाने गोकुळ नांदत आहे असं म्हणत होतं. गोकुळ म्हणजे काय की तिथं आनंदच असायचा. पण आता काय झालेलं आहे, आता प्रत्येक व्यक्ती स्वार्थाच्या पाठीमागे लागलेली आहे, इगोच्या पाठीमागे लागलेली आहे, फक्त स्वतःचाच विचार करतोय. मग आजकाल घरं मोठी झालीत पण तिथं गोकुळ नांदत नाहीये. गोकुळ नांदणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण आपल्या नात्यांमध्ये थोडासा प्रेमाचा ओलावा करणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की चांगल्या हृदयामध्ये खूप नाती बनतात. ज्याचं हृदय चांगलं असतं ती व्यक्ती खूप छान नाती बनवतं, पण ज्याचा स्वभाव चांगला असतो ती जन्मभर नाती टिकवून ठेवत असतो. पण ज्याचा स्वभाव चांगला असतो तो जन्मभर नाती टिकवून ठेवत असतो. म्हणजे इथं हृदय सुद्धा आपलं चांगलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपला स्वभाव सुद्धा चांगला असला पाहिजे. आणि स्वभाव चांगला असण्यासाठी आपल्या जवळ चांगली माणसं पाहिजेत, चांगल्या माणसांचे चांगले विचार पाहिजेत आणि ती माणसं वेळ देणारी पाहिजेत. आणि बघा किती छान आहे,
आपली ही 87 फॅमिली आहे. ही 87 फॅमिली कोण कुठे असतं, सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी असतात. विजय कांबळे सर मुंबईत असतात, अनिता तोरवळकर ठाण्यात असतात, त्याच्यानंतर वनिताताई असतात त्या नागपूरला असतात, बरेच जण असतात, प्रतीक्षा आडकरताई कोकणात असतात, सुजाताताई उपरीत आहे, सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पण भेटण्याची जी ओढ आहे ती ओढ कशामुळे आहे, फक्त आणि या छोट्याशा मोबाईल आणि ती छोटीशी 2 लाईनची जी लिंक आहे ना, त्या लिंक मध्ये भेटण्याची ओढ आहे. सकाळ कधी होते, लिंक कधी चालू करतो आणि आपण एकमेकांना कधी भेटतो, हे का शक्य झालं? कारण आपल्याला एकमेकांबद्दल असणारी ती ओढ आहे, आपल्यात एकमेकांमध्ये झालेले हे बॉन्डिंग आहे, ज्या बॉन्डिंग साठी आपण रोज सकाळी लिंक जॉईन करत असतो, ते पण न सांगता जॉईन करत असतो. आणि हेच जे बॉन्डिंग आहे, हे बॉन्डिंग प्रत्येक घरामध्ये प्रत्येक नात्यांमध्ये होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपली नाती ही कणखर घट्ट झाली पाहिजेत. आणि त्यासाठी आपल्याला छान छान अशा आठवणी क्रिएट करता आल्या पाहिजेत. कारण आपण गेल्यानंतर सुद्धा आपली आठवण काढली पाहिजे, पण ती आठवण काढण्यासाठी पहिल्यांदा ती आठवणी निर्माण तरी केल्या पाहिजेत. मग आपापल्यातल्या ज्या आठवणी आपण गेल्यानंतर कुणीतरी काढलं पाहिजे, की ही व्यक्ती इथं बसत होती, ह्या व्यक्तीला हे आवडत होतं, ही व्यक्ती असं सांगत होती, असं ज्यावेळेला आपल्याला वाटतं की आपली आठवण काढली पाहिजे, त्यासाठी आपल्याला वेळ देता आलं पाहिजे. आणि ती वेळ दिल्यानंतर त्या आठवणी तयार होणार आहेत आणि आपण गेल्यानंतर मग त्या आठवणी काढल्या जाणार आहेत. आणि म्हणून आपण छानपैकी आपला जो दिवस असतो, जो वेळ असतो, जो क्षण असतो, तो छानपैकी वेळ आपल्या माणसांमध्ये घालवणं खूप गरजेचं आहे. मी मगाशीच उदाहरण दिलं की पूर्वी खूप सुखसोयी नव्हत्या, पण त्याच्यामध्ये आपलेपणा होता, आपुलकी होती. बघा, कधीही पूर्वीच्या काळी जेव्हा आत्या घरी यायची त्यावेळेला आत्यासोबत आपण वेळ घालवायचा. आपल्याला आपल्या गोष्टी वडिलांना काय हवं असेल तर कधी कधी आपण वडिलांना घाबरायचो, आपण वडिलांना सांगत नव्हतो, पण आपले जे काका असायचे त्या काकांना सांगायचं की मला ही वस्तू पाहिजे, तू आणून देशील का? म्हणजेच काय की या ठिकाणी पूर्वीच्या काळी सगळी माणसं आपण आपली मानलं जात होतो. आणि आता काय झालंय, आपलीच माणसं आपण परक्यासारखी जाणवतो, आपलीच माणसं आपल्यापासून दूर व्हायला लागले. म्हणजेच काय की आपली माणसं ही आपली पाहिजेत आणि परकी सुद्धा आपली करता आली पाहिजेत. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात मेन महत्वाचं आपलं हृदय हे निर्मळ स्वच्छ असलं पाहिजे. आणि सगळ्यात मेन महत्वाचा स्वभाव सुद्धा चांगला असला पाहिजे. आणि त्यासाठी थोडा थोडा वेळ आपण आपल्या व्यक्तींना देणं खूप गरजेचं आहे. आणि काही लोक असं म्हणतात, वेळ द्या म्हटलं, आमच्याकडे वेळ नाहीये, आमच्याकडे श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाहीये, फुरसत नाहीये, असे काही व्यक्ती म्हणतात. मग श्वास घेणं आपण सोडून देतो का? बिलकुल सोडून देत नाहीये. श्वास हा घेतच असतो. कारण जर तुम्ही श्वास घेणं सोडून दिलात ना, तर आपण हे जग सुद्धा सोडू शकतो. तसंच वेळ ही आपल्या माणसांसाठी देणं हे त्या श्वासासारखं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण थोडा थोडा का होईना वेळ देता आला पाहिजे. मला सांगा की आपल्या आयुष्यामध्ये पहिली मैत्रीण किंवा पहिला मित्र कोण असेल? तर आपल्या आयुष्यामध्ये पहिली मित्र आणि पहिली मैत्रीण, ज्या गोष्टी आपण आपल्या आई वडिलांना सांगत नव्हतो त्यावेळेला त्या गोष्टी आपण लहान असताना आपल्या आजी आजोबांना सांगत होतो. म्हणजेच काय की आपला पहिला मित्र आणि पहिली मैत्रीण ही आपल्या आजी आजोबा होते. आणि त्या आजी आजोबांची शेवटची मित्र किंवा मैत्रीण कोण असतं बरं? आजी आजोबांचा शेवटचा मित्र किंवा मैत्रीण हे आपले नातू आणि नाती असतात. पण आता पाहायला गेलात तर हे सगळंच कुठंतरी संपून चाललेलं आहे, हे कुठंतरी विरून चाललेलं आहे. आणि त्यासाठी आपण आपल्या व्यक्तींना खूप जपणं, खूप काळजी घेणं, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं खूप महत्वाचं आहे. पण आजकाल पाहायला गेलात तर कुठंतरी प्रेमाचा जो स्पर्श असतो तो स्पर्श कमी होताना दिसतो. पूर्वी बाळ रडायला लागलं तर आई काय करायची? त्याला उचलून आपल्या कडेवर घ्यायची, आपल्या जवळ घ्यायची आणि आपला स्पर्श त्या बाळाला करत होती. का? तर ज्या वेळेला ते बाळ आपल्या गर्भाशयात असतं त्यावेळेला आईची जे हृदयाची ठोके असतात ते हृदयाचे ठोके ते बाळ ऐकत असतं. आणि बाळ कितीही रडलं केलं, ज्या वेळेला आई त्या बाळाला आपल्या हृदयाशी धरायची ना, त्यावेळेला ते बाळ रडणं कम्प्लिटली बंद करायचं. कारण तो स्पर्श त्या बाळाला जाणवायचा आणि ते थांबायचं की ही आपली आई आहे. आणि आजकाल काय होतं बरं? बाळ रडायला लागलं तर आपण त्याला उचलून आपल्या हृदयाशी लावतो का? नाही. मोबाईल घ्यायचा, युट्यूब काढायचं, त्याच्यावरची एक छानपैकी व्हिडिओ बाळाला दाखवायचं आणि शांत करायचं. मग तो स्पर्श कशाचा झाला? तो स्पर्श झाला तो आईचा नाही तर त्या मोबाईलचा झाला. परवा तर एक मी गोष्ट पाहिली. परवा जाताना रस्त्यानं एक बाळ इतकं रडत होतं त्यावेळेला त्या आईने ना त्या मुलाला मोबाईल दिला ना त्याला उचलून घेतलं, तर आईचं त्या मोबाईलवरती कंटिन्यू बोलणं चालूच होतं, ते बाळ रडणं चालूच होतं.
म्हणजेच काय की इथं आपण भावना शून्य होत चाललेलो आहोत. म्हणून इथं भावना असणं खूप महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला एकमेकांचे भाव एकमेकांशी जुळतात ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने नाती जुळत असतात. लग्न ठरवताना आपण कुंडली पाहतो, ग्रह तारे जुळतात का, गुण चांगले पडलेत का, दोघांचा ताळमेळ जमतो का. कारण आजकाल कुंडली बरोबरच तुम्ही दोघांचे स्वभाव जुळतात का, दोघांना अनुरूप आहेत का, दोघांचे विचार जुळतात का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ज्या वेळेला ह्या गोष्टी आपण पाहतो ना, त्यावेळेला नात्यांमध्ये आपुलकी निर्माण होत असते. आणि त्यासाठी जिभेवरती गोडामृत असलं पाहिजे, डोकं शांत असलं पाहिजे आणि मनामध्ये प्रेम, हृदयामध्ये प्रेम असलं पाहिजे. त्यावेळेला ती नाती खऱ्या अर्थाने असतात. पण नाती ही ओळखता आली पाहिजेत. नाती जोडताना आपण विचार करून जोडलं पाहिजे आणि जोडलेलं नातं आपल्याला टिकवता सुद्धा आलं पाहिजे. कारण मी नात्यांवरती बोलत असताना एक गोष्ट लक्षात येते की कितीतरी नाती आहेत, पण ही नाती स्वतःचं घर आणि भाड्याचं घर जसं असतं ना, तसं असतं. स्वतःचं घर कितीही सजवलात, कितीही छान केलात किंवा नाही सजवलात, तर ते घर हे आपलंच असतं. अशी काही नाती असतात. तुम्ही त्यांच्यासाठी काही करा, काही करू नका, पण ती सतत नेहमी तुमच्या सोबत असतात. आणि काही नाती ही जे भाड्याचं घर असतं ते भाड्याच्या घराप्रमाणे असतात. म्हणजे काय की भाड्याचं घर तुम्ही कितीही साफसफाई करा, कितीही नीटनेटकं ठेवा, कितीही सजवा, कितीही छान करा, पण ते घर थोडंच आपलं होतं, बिलकुल होत नाही. ते घर हे परक्याचंच असतं. तसंच काही नाती असतात. तुम्ही काही नातींसाठी काही जरी केलात, कितीही केलात, तरी ती नाती ती आपली होत नाही, ती परकीच राहत असतात. म्हणून नातं जोडत असताना ते अशा पद्धतीने जोडा, ते सतत आपलं असलं पाहिजे, ते सतत आपलं बनलं पाहिजे आणि त्या नात्यांसोबत आपण टिकून राहिलं पाहिजे. अशी नाती असली पाहिजेत. आणि त्यासाठी कधी कधी आपल्या जुन्या आठवणांमध्ये रमणं, आपल्या व्यक्तींसोबत वेळ घालवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच सांगावंसं वाटतं की आयुष्य भरभरून जगायचंय, आयुष्य भरभरून जगायचंय. देवानं दिलेलं वाया नाही घालवायचंय, देवानं दिलेलं वाया नाही घालवायचंय. मन बुद्धी आपल्या उत्कर्षासाठी, मन बुद्धी आपल्या उत्कर्षासाठी वापरायचे. आपल्या मदतीने दुसऱ्यांचं आयुष्य खुलवायचंय, आपल्या मदतीने दुसऱ्यांचं आयुष्य खुलवायचंय. आयुष्य भरभरून जगायचंय, मीपणा विसरून जायचंय. आयुष्य भरभरून जगायचंय, मीपणा विसरून जायचंय. आपल्या घासातील एक घास इतरांना द्यायचाय, आपल्या घासातील एक घास इतरांना द्यायचाय. कोणाला उपाशी ठेवायचं नाही. आयुष्य भरभरून जगायचंय, आयुष्य भरभरून जगायचंय. आपला आनंद इतरांना वाटायचाय, आपला आनंद इतरांना वाटायचाय. आपल्या मार्गामधील सहप्रवासी कायम ठेवायचंय, आपल्या मार्गातील सहप्रवासी हे कायम ठेवायचंय. आयुष्य भरभरून जगायचंय. आलो रिकाम्या हाताने, आलो रिकाम्या हाताने, जाताना मूठ भरून वाटून जायचंय. आयुष्य भरभरून जगायचंय, आयुष्य भरभरून जगायचंय. मूठ भरून वाटायचंय. ते वाटणं काय आहे? प्रेम, आपुलकी, सद्भावना, करुणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण इतरांशी वाटून जाताना जायचंय. आणि म्हणून आपण फक्त आपली सेल्फी घ्यायची नाहीये, तर आपल्या सेल्फी मध्ये इतरांना सामावून घ्यायचंय. आणि मी सेल्फीचं उदाहरण का दिले बरं? बऱ्याच वेळेला असं असतं की व्यक्ती भरपूर असतात, पण फोटो काढताना मात्र स्वतःचा सेल्फी स्वतःच घ्यावा लागतो. त्यावेळेला इतर कोणी येत नाही. पण इथं सेल्फी घेत असताना इतरांना सुद्धा आपण सामावून घ्यायचंय. आणि म्हणूनच मी माझ्या कवितेत म्हटलं की इतरांना भरभरून द्यायचंय, मदत करायचंय. रिकाम्या हाताने आलोय, पण मुठभरून का होईना इतरांना देऊन जायचंय. तरच लोक आपली आठवण काढत असतात, तरच लोक आपल्यावरती प्रेम करत असतात. आणि खरंच हे करत असताना आपण इतरांच्या अंगणामध्ये, आयुष्यामध्ये फुलं फुलवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण काय की आजकाल मी मगाशी म्हटले की स्वार्थी जग आहे. आणि या स्वार्थी जगामध्ये काय होत असतं, आपण बाबळीचं झाड लावत असतो, रोप लावत असतो, ज्याचे काटे शेजाऱ्यांच्या घरात पडावी अशी वाटत असतात, पण तेच काटे कधी कधी आपल्याला टोचत असतात आणि त्यातलेच काटे कधी कधी आपल्याही अंगणात पडत असतात. म्हणून जर लावायचं असेल ना, तर छानपैकी पारिजातकाचं झाड लावा. ते आपल्या आयुष्यात लावा, इतरांच्या आयुष्यात लावा आणि त्यासाठी इतरांना मदत करा. बघा, पारिजातकाची फुलं कुठेही लावा, पण शेजाऱ्यांच्या दारात का होईना 4 फुलं पडत असतात. शेजारी 4 घरांमध्ये त्यांचा वास जात असतो. तसं आपण पारिजातकाचं झाड म्हणलं पाहिजे, ना की आपण बाबळीचं झाड म्हणलं पाहिजे. कारण इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंध देणं, फुलवणं खूप महत्वाचं आहे. आणि जाताना एक छोटीशी कथा सांगते आणि थांबते.
एक राजा असतो, त्या राजांना नेहमी सतत मूर्ती घेऊन यायचा किंवा मूर्तींचा संग्रह करायला खूप आवडायचा. आणि मग तो राजा वेगवेगळ्या ठिकाणाहून छान छान मूर्त्या आणायच्या, महागातल्या मूर्त्या आणायच्या आणि त्याच्याकडे भरपूर संग्रह असायचा. आणि त्याच्यामध्ये 3 मूर्त्या ह्या खूप त्याच्या आवडत्या होत्या, खूप त्याला आवडायच्या, त्या खूप मौल्यवान होत्या. आणि म्हणून त्या 3 मूर्तींचं देखरेख करण्यासाठी एक स्पेशल व्यक्ती असायची, म्हणजे त्याची साफसफाई करायची, त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं, पहारा द्यायचं. याच्यासाठी त्या 3 मूर्तींसाठी एक व्यक्ती त्याने नेमलेली असते. त्या व्यक्तीचं वय झालेलं असतं आणि ती व्यक्ती निघून जाते, मरण पावते. त्यावेळेला त्या ठिकाणी एक दुसरा नवीन माणूस येतो आणि दुसरा नवीन माणूस आल्यानंतर त्या 3 मूर्तींची जी देखरेख असते ती देखरेख त्या नवीन माणसाला दिली जाते. तो व्यवस्थित त्याची देखरेख करायचा, निगा ठेवायचा आणि एके दिवशी न कळतपणे त्याच्या हातून जी पहिली मूर्ती असते ती मूर्ती फुटते, कारण ती मातीची असते, ती फुटून जाते. आणि मग त्यावेळेला ही गोष्ट जेव्हा राजाला कळते तेव्हा राजा त्याला मृत्यूदंड द्यायला बोलवतो आणि मृत्यूदंड त्याला डिक्लेअर करतो, जाहीर करतो की याला मृत्यूदंड द्यायचा. त्याने एक मूर्ती मोडलेली आहे जी खूप मौल्यवान होती, खूप मोठी होती. त्यावेळेला जो मूर्तिकार होता तो मूर्तिकार रडत बसला नाही. तो मूर्तिकार काय विचार करायला लागला, धन्यवाद देवा, मला तू मृत्यूदंड दिलास, पण मला मृत्यूदंड देत असताना तू इतरांना दोघांना वाचवलंस. इतर दोघांचा जीव वाचवायला मी जबाबदार ठरलो, मी कारणीभूत ठरलो. याबद्दल परमेश्वरा तुझं खूप खूप आभार आहे. राजाला हे वाक्य ऐकल्यानंतर खूप आश्चर्य वाटतं. तेव्हा राजा म्हणतो की तू असं का बोललास की मी इतर दोघांचे जीव वाचवले. तेव्हा तो जो दंड मिळालेला असतो तो शिपाई म्हणतो की तुम्ही एक मूर्ती मोडल्यानंतर मला मृत्यूदंड जाहीर केला. म्हणून हे जेव्हा लोकांना कळायला लागेल तेव्हा जो कोणी तिथं पहारे करायला, निगा करायला जाईल तेव्हा तो ते निगा करत असताना त्या 2 मूर्तींची निगा व्यवस्थित ठेवेल, कारण ह्यातली एखादी मूर्ती मोडली तर त्याला मृत्यूदंड मिळणार आहे. आणि राजा तुम्ही मला एक सांगा की ह्या तिन्ही मूर्ती मातीच्या आहे, त्यांनी परमेश्वराकडून ह्या मूर्तींची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा परमेश्वराने त्याला वरदान दिलेलं होतं का की अमरत्वाचं, ते अमरच राहणार आहेत. माती आहे, शेवटी ती मातीमध्ये मिसळून जाणार आहे, तुम्ही कितीही वर्ष ठेवा, तुमची स्वतःची काया ही अमर राहणार नाही. आणि तुम्ही त्या मातीच्या मूर्तीसाठी इतकं मला मृत्यूदंड जाहीर केला. ज्यावेळेला हे राजाला कळतं तेव्हा राजाला लक्षात येतं की बाबा की खरंच याच्या बोलण्यामध्ये कुठंतरी तथ्य आहे. तेव्हा राजा म्हणतो हे तू कुठून शिकलास, कारण तू तर शिकलेला नाहीयेस, तू तर साधा पहारेकरी आहेस आणि ही गोष्ट कुठून शिकलास. तेव्हा ज्याला मृत्यूदंड मिळालेला असताना तो एक उत्तर देतो. तो म्हणतो की तुमच्यात येण्यापूर्वी मी एका व्यापाऱ्याकडे काम करायचं आणि व्यापाऱ्याकडे काम करत असताना एके दिवशी व्यापारी जेवायला बसतो आणि जेवायला बसल्यानंतर त्याला काकडी खात असतो आणि त्यातली एक फोड काकडीची जी असते ती कडू असते आणि म्हणून तो काय करतो की ती काकडीचं प्लेट तो माझ्याकडे ढकलतो आणि मी ती काकडी आनंदाने खात होतो. आणि त्या व्यापाऱ्याने मला विचारलं, अरे ही काकडी इतकी कडू आहे आणि तू आनंदाने कसं काय खातो आहेस बरं, मला त्यातला एकही घास गेला नाही. त्यावेळेला ज्याला मृत्यूदंड मिळालेला असतो तो शिपाई म्हणतो, तो पहारेकरी म्हणतो, मी त्यावेळेला माझ्या व्यापाऱ्याला एक उत्तर दिलं, साहेब तुम्ही रोज मला पंचपक्वान्न देत असता, रोज काहीतरी गोडधोड देत असता, मग एखादं कडू जर एखादी काकडी आली आणि मी ती खाल्लं तर बिघडतं कुठं. कधी कधी कडू सुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं, शरीरासाठी चांगलं असतं. आणि याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही एक दिवस मला काकडी कडू दिला, याचा अर्थ असा होत नाही की माझ्या जीवनामध्ये सगळंच कडू आहे, माझ्या जीवनामध्ये सगळंच खराब आहे, असं तरी होत नाही ना. कारण रोज तरी मी पंचपक्वान्न खात असतो. मग देवानं परमेश्वराने एक दिवस मला कडूपणा दिला तर बिघडतं कुठं. तसंच माणसाच्या आयुष्यामध्ये होत असतं. नात्यांमध्ये, जीवनामध्ये, आयुष्यामध्ये जेव्हा संघर्ष असतो, वाद असतो, संकटे असतात, त्या कडू काकडी सारखं असतात. तो घास गिळून टाकायचा असतो, नाकी थुंकून टाकायचा असतो. गिळून टाकला, एकदा पोटामध्ये गेलं की संपलं. दुसऱ्या दिवशी पंचपक्वान्नाचं ताट गोडधोड तुमच्या समोर येणारच आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे वाद आहेत, जे संघर्ष आहेत, ते गिळायला शिका. गिळून टाका ते, म्हणजे येणारा पुढचा दिवस, येणारा पुढचा क्षण, येणारी नाती आणि त्या नात्यांमधला जो दुरावा आहे तो दुरावा कमी होऊन तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. आणि हाच गोडवा आपण शतायुषी फॅमिलीच्या मार्फत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खरंच ही शतायुषी फॅमिली माझ्या आयुष्यामध्ये आली आणि एवढी छान माणसं माझ्या आयुष्यामध्ये जोडली गेली, याबद्दल मी शतायुषी फॅमिलीची खूप ऋणी आहे, मनापासून आभार मानते. कारण इथं कुठं ना कुठं का होईना पण माझ्या जीवनाची जेवढी नाती ही परमेश्वराने
पाठवलेले आहेत, म्हणजे काका काकी मामा मामी आत्या सगळीच पाठवलेली आहेत. पण या 87 फॅमिलीनं जी मला नाती दिलेली आहेत ती नाती परमेश्वराने दिलेली नाहीयेत. ती नाती ही आपल्यामध्ये जोडले गेलेली आहेत आणि मागच्या जन्माचे काहीतरी ऋणानुबंध असतील आणि म्हणूनच आपण या 87 फॅमिलीमध्ये जोडलो गेलेलो आहोत. आपण आलेलो आहोत. आपण सांगा किती जण लिंक देतो, पण सगळे जॉईन होतात का? नाही होत. का होत नाही? कारण तिथं ह्या भावनांमधला हा आपलेपणाचा जे पाठीमागच्या ऋणानुबंध कुठेतरी कमी पडतात. पण एकदा एक दिवस ते सगळेच येणार आहेत. जाताना आपण काय घेऊन जाणार आहे? हेच तर प्रेम घेऊन, याच तरी आठवणी घेऊन जाणार आहे आणि ह्या आठवणी अशाच कायम राहणार आहेत, सतत आपल्या सोबत राहणार आहे. आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांना लिंक देऊन या 87 फॅमिलीच्या ऋणानुबंधांमध्ये ठेवणं, त्यांच्यामध्ये छानपैकी जे आपलेपणा निर्माण करणं, हे अतूट नातं जे आहे ते कधीही न तुटणारी नातं निर्माण करणं खूप गरजेचं आहे.